सर तुमच्याबद्दल थोडी माहिती द्या ना. तुम्ही कुठे राहता? काय तुमचं क्लिनिक कुठे आणि तुमचं एज्युकेशन कितीपर्यंत झालेलं आहे? माझं नाव डॉक्टर रवींद्र तांबे. मी मनोविकार तज्ञ आहे आणि मी कल्याणमध्ये आणि ठाण्यामध्ये माझी प्रॅक्टिस आहे. माझं शिक्षण हे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सेंट जी-एस मेडिकल कॉलेज आणि के-एम हॉस्पिटल इथे झालं वैद्यकीय शिक्षण आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पण मी तिथूनच केलं. त्यानंतर माझी कल्याणमध्ये प्रॅक्टिस जवळ-जवळ 20 ते 22 वर्ष माझी क्लिनिकल प्रॅक्टिस ॲज अ क्लिनिकल सायकियाट्रिस्ट म्हणून मी प्रॅक्टिस करतो. मी त्याच्यामध्ये जनरल सायकियाट्री हा जो आहे, म्हणजे चाइल्ड सायकियाट्री आहे, अडल्ट सायकियाट्री आहे, डी ॲडिक्शन आहे. हे सगळे एरियामध्ये मी प्रॅक्टिस करतो आणि आत्तापर्यंत मी अ, बरेच असे काही वर्कशॉप पण घेतलेत स्ट्रेस मॅनेजमेंटवरती. एस्पेशली लहान जी मुलं आहेत अराउंड 10 इयर्स एंड अबोव्ह, की त्यांना अभ्यासामध्ये खूप म्हणजे स्ट्रेस येतो किंवा त्यांच्यामध्ये काही बिहेवियरल इश्यू असतात. तर त्यासाठी पण मी पालक शाळा आणि वर्कशॉप मी असं घेत असतो. सर तर आपला आजचा पहिला प्रश्न असा असेल, की ॲज कंपेअर्ड टू प्रिव्हियस जनरेशन, हं, ही जनरेशन जी आता आहे, यंग अडल्ट्स आहेत, हं. ते जास्त अँक्साइटी आणि डिप्रेशन फेस करतायत. असं का? बरोबर. आजकाल आपल्याला जाणवतं, की काय झालंय, की कॉम्पिटिशन ही खूप वाढलेली आहे आणि मुलं आहेत ना, लहानपणापासूनच ती नको त्या सोशल मीडियामुळे अशा प्रकारे एक्सपोज होतात, की जे त्यांनी नाही पाहायला पाहिजे किंवा एखाद्या माणसाचा परफॉर्मन्स त्याने किती केला किंवा किती पैसे कमवतो आहे. तर प्रत्येकाला ते शाळेत असतानाच त्यांना वाटत असतं, की मी पण एवढा मोठा माणूस व्हायला पाहिजे, मला पण असं करायला पाहिजे. ज्या वयामध्ये त्याने खेळायला पाहिजे, ज्या वयात त्याने गोष्टीची पुस्तकं वाचायला पाहिजेत, स्वतःची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, त्या वयामध्ये ते लोकं कंपॅरिझन करतात आणि मग ते त्यांचं गोल अचीव्ह करण्यासाठी म्हणून अतोनात प्रयत्न करतात, पण त्या प्रयत्नाला एक योग्य दिशा नसते. बऱ्याच वेळेला त्या सोशल मीडियामुळे काही शॉर्टकट्स यूज करतात. नॉर्मली आम्ही विद्यार्थी दशेमध्ये मुलांना सांगतो, की तुमच्या अभ्यासावरती फोकस करा. तुमच्या टीचर्सना भेटा, पण जेवढे शॉर्टकट्स त्यांना मिळतात सोशल मीडियामधून, त्या सोशल मीडियाच्या शॉर्टकट्समुळे नंतर त्यांना त्यांच्यामध्ये जी उणीव असते, ती नंतर हळू त्यांना जाणवू लागते. जसं आपण म्हणतो, की एखाद्या क्षेत्रामध्ये आपण तरबेज असतो, की जेव्हा आपण कौशल्य पूर्णपणे संपादन करतो, त्यानंतर आपण स्ट्रेस फ्री होतो. झालं काय, की प्रत्येकजण या शॉर्टकटच्या मागे लागून हा स्ट्रेस वाढत चालला आहे. नॉर्मली आम्ही प्रत्येक मुलांना म्हणजे आता ही सुरुवात कशी असते, की पालकच येतात आमच्याकडे. मुलां अशा लक्ष ठेवत नाहीत, की त्याला फक्त 97% मिळाले. असे पण लोकं आहेत, की 3% कुठे गेले? असे बोलणारे पॅरेंट्स पण आहेत. तर हा स्ट्रेस पॅरेंट्सकडून पण आलेला आहे, काही प्रमाणामध्ये आणि कुठेतरी मुलाचं कंपॅरिझन केलं जातं. आणि ह्याच्याबरोबरच काही जेनेटिक कारण पण असतात, की म्हणजे जन्मजातच काही लोकांना अँक्साइटीचा प्रॉब्लेम असतो. छोट्या-छोट्या गोष्टींनी ताणतणाव येऊ शकतो. तर हे 2 मोठे घटक कॉमन आहेत. आता आमच्याकडे आता मी जे बघतो, की नॉर्मल समाजामध्ये कसं असतं, की प्रत्येक पॅरेंट्स, प्रत्येक घरामध्ये आई-वडिलांचा एक ताणतणाव असतो, की तुला अभ्यास तू करत नाही. म्हणजे आमच्याकडे घेऊन कंप्लेंट येतात, की मुलगा अभ्यासाला बसत नाही. तो अभ्यास करत नाही. तर मी त्या पालकांना सांगू इच्छितो, की मुलांना जेव्हा मुलं भरपूर खेळतील, आउटडोअर गेम्स खेळतील, त्याच्यानंतर त्यांचा स्ट्रेस कमी होतो आणि मग ते अभ्यासाला बसतात. जेव्हा एखादी गोष्ट कंटिन्युअस सांगितली जाते, त्या गोष्टीचं महत्त्व कमी होऊन जातं आणि मग ती मुलं ऐकत नाहीत. मुलं ऐकत नाहीत हा त्यांचा मोठा इश्यू असतो, की पॅरेंट्स लोकांना असं कळत नाही, की मुलं केव्हा अभ्यास करतात, केव्हा अभ्यास करत नाहीत. तर जेव्हा ते स्ट्रेस फ्री होतात, खेळून बाहेर त्यांनी आउटडोअर गेम्स खेळले पाहिजेत. बाकीची इतर अवांतर पुस्तकं वाचली पाहिजेत. जसं चाणक्य आहे, बिरबल आहे. म्हणजे या लहान मुलांच्या बाबतीत मी सांगतो, की ती जर पुस्तकं वाचली आणि त्यांनी त्यांचं जे आपण मन म्हणतो, की जेवढं प्रगल्भ कराल तुम्ही, तुमचा अनुभव जेव्हा तुम्ही घ्याल, आता ह्या गोष्टी जर केल्यात, तरच तुमचं अभ्यासामध्ये लक्ष लागणार आहे. कन्सन्ट्रेशन ही एक बायोलॉजिकल गोष्ट आहे, अटेन्शन, कन्सन्ट्रेशन.
आणि ही गोष्ट जी डेव्हलप करण्यासाठी तुम्ही इतर ॲक्टिव्हिटी केल्याच पाहिजेत. जसं आपल्यामध्ये राइट ब्रेन असतो, लेफ्ट ब्रेन असतो. तर प्रत्येकाची जी अ, अ, आपण काय म्हणतो, की पॉवर असते कन्सन्ट्रेशन, अटेन्शनची, ते ती डेव्हलप करणं हे पालकांचं पण काम आहे आणि ते विद्यार्थ्याचं पण काम आहे. नॉर्मली आपण कसं अभ्यास एके अभ्यास करतो आणि परीक्षेत आपण पास होतो. पण जर तुम्हाला खरोखर आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल, तर तुम्हाला इतर ॲक्टिव्हिटीज किंवा हॉबीज त्या पण तुम्ही डेव्हलप करायला पाहिजेत अलोंग विथ युअर स्टडीज. हे अतिशय महत्त्वाचं आहे. काय होतं, की जेव्हा तुम्हाला हॉबीज असतील, मग मे बी सिंगिंग सॉन्ग्स असेल किंवा म्युझिक प्ले करायचं असेल किंवा आउटडोअर काही क्रिकेट असेल किंवा काही बुद्धिबळ असेल किंवा व्हॉट्सएव्हर. मग जे गेम्स जे जे खेळण्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो, ती तुमची हॉबी. आणि जी जशी-जशी तुम्ही डेव्हलप कराल, तुम्ही कॉलेजमध्ये असाल किंवा आणखीन पुढे जाल, तसतसा तुमचा तो स्ट्रेस ऑटोमॅटिक कमी होतो. आता आमच्याकडे माझे कितीतरी असे मित्र, कलीग्स आहेत, की ते ऑपरेशन वगैरे पण करतात आणि अमेरिकेला गायला पण जातात. हं. ऑर्केस्ट्रामध्ये ते सिंग सॉन्ग अल्सो. तर ते ऑटोमॅटिक ते सगळं डिलीट होतं स्ट्रेस तुमचा. म्हणजे आजच्या कंडिशनमध्ये असं झालंय, की मुलांमध्ये हॉबीज राहिलेल्या नाही. हं. मुलं हॉबीज म्हणून फक्त ते कॉम्प्युटरमध्ये काही व्हिडिओ गेम खेळायचा, YouTube स्क्रोल करायचं आणि ते त्यांचं जे ओरिजिनल जे आयुष्य आहे, की जे लहानपण जे जगायला पाहिजे, की खेळायला पाहिजे, ते तेच नष्ट होत चाललंय हं. आणि दे आर नॉट एक्सपोज्ड टू राइट थिंग. हा एक मुद्दा आहे, की का त्यांचा स्ट्रेस वाढतोय, की त्यांची ती जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, ती डेव्हलपमेंट होत नाही आणि हा स्ट्रेस ते कंटिन्यूअस घेऊन ते मोठे होत राहतायत आणि हा कॉलेजपर्यंत स्ट्रेस राहतो आणि पुढे पण कामामध्ये पण स्ट्रेस राहतो. दुसरी गोष्ट अशी आहे, की जे लहान मुलांना जे टार्गेट म्हणजे ट्युशन क्लासेस वगैरे आहेत किंवा त्यांना जास्त ऑक्युपाईड केलं जातं, की शाळेतून आलं की ट्युशनमध्ये जायचं आणि तो एक प्रेशर असतो, की ट्युशनचा पण अभ्यास करायचा आहे, शाळेचा पण होमवर्क करायचा आहे आणि मग कुठेतरी ही मुलं बंड करतात, की आणि मग ते काहीच करत नाहीत. असे पण ह्या गोष्टी आहेत, की ज्याला आपण डिसऑर्डर म्हणू शकत नाही. याला आम्ही ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम म्हणतो. की ती मुलं हट्टी होतात किंवा ते काहीच करेनाशी होतात. तर हे 2 मुख्य कारणं आता मला तरी दिसतायत. दुसरं म्हणजे एक ADHD म्हणून अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. हा जो एक प्रकार आहे लहान मुलांमध्ये आढळतो, की ही मुलं खूप चंचल असतात. हायपर ॲक्टिव्ह असतात. ते एका ठिकाणी बसू शकत नाहीत. त्यांचं मन एका ठिकाणी लागत नाही. मग अशा लोकांना मग डॉक्टरांची गरज लागते. तर 2 कारणं आहेत म्हणजे लहान मुलांमध्ये स्ट्रेस होण्याची, की जसं मी सांगितलं, की एक्सपोजर. लहानपण तुमचं कसं जातंय. आता पूर्वी लहान असताना आजी-आजोबा गोष्टी सांगायचे, आत्या असायची, मामा असायचे, काका-काकू असायचे. आता तसं मुलांमध्ये ते एक्सपोजर मिळत नाही. जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या लोकांसोबत डील करता, तेव्हा तुम्ही आपोआप प्रगल्भ होता. तुम्ही मॅच्युअर होता आणि ऑटोमॅटिक मॅच्युअर झाला तर तुमचा स्ट्रेस कमी होतो. जेवढं तुम्ही आयसोलेटेड राहाल, तेवढा स्ट्रेस जास्त वाढतो. तर हे एक मुख्य कारण आहे, की सोशल आपण म्हणू, की फॅमिली आयसोलेशन असं आपण म्हणू, की म्हणजे एका घरामध्ये फक्त आई-वडील आणि 2 मुलंच राहतायत किंवा बाकीचे जे नातेवाईक आहेत ते खूप लांब आहेत आणि त्यांचं आता कम्युनिकेशन पण कमी झालेलं आहे. हं. त्याच्याहून अजून पुढे जाऊन मी म्हणेन, की आता आई आणि बाबा दोघंही काम करतात, मूल एकटं असतं आणि एकटेपणामुळे स्ट्रेस अजून वाढतो. आई आणि बाबा दोघंही काम करत असल्यामुळे संवाद होत नाहीत, कम्युनिकेशन होत नाहीत, मुलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. सगळं ते ट्युशन टीचरवर टाकलं जातं. आणि हा एकदम कळकळीचा मुद्दा आहे, की सर्वात कॉमन प्रॉब्लेम आता हा सुरू झालाय, की बोलायला कोण नाहीये, सांगायला कोण नाहीये. आणि हा एक मे बी आपण सामाजिक प्रॉब्लेम असं म्हणू, की आयसोलेशन हा एक प्रॉब्लेम आहे, की जेव्हा तुम्हाला चांगले मित्र मिळतात, जेव्हा चांगले टीचर मिळतात, तेव्हा तुमचा ऑटोमॅटिक स्ट्रेस हा कमी होतो. चांगलं मार्गदर्शन मिळालं, तर आता लहान मुलांमध्ये स्ट्रेस कमी करायचा असेल, तर आपल्याला फॅमिलीपासून सुरुवात हं. करायला लागेल. बरोबर. आईनी संवाद करायला पाहिजे, वडिलांनी संवाद कम्युनिकेशन करायला पाहिजे. त्यांचे प्रॉब्लेम ऐकून घ्यायला पाहिजेत, तर हा स्ट्रेस कमी होईल. वेळोवेळी आपल्या सायकॉलॉजिस्ट किंवा काउन्सिलर किंवा सायकियाट्रिस्ट असतात, त्यांची पण मदत घ्यायला पाहिजे. तर हे प्रॉब्लेम कुठेतरी लवकरात लवकर सॉल्व्ह होतील आणि आपली जी फॅमिली आहे, की जी
विखुरलेली आहे, तर तुम्ही ॲटलीस्ट 6 महिन्यातून एकदा तरी तुम्ही सगळ्यांना भेटलं पाहिजे, गेट टुगेदर झालं पाहिजे, चांगले मित्र गोळा करा. अगदीच काही नाही तर तुम्ही पुस्तकं तरी वाचा. चांगली पुस्तकं बुक्स इज युअर गुड फ्रेंड. येस. तर ह्या प्रकारे तुमची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. आणि माझ्या सगळ्या शाळेतल्या शिक्षकांना अशी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, की प्रत्येक मुलाचा इंटरेस्ट कसा वाढेल अ, अभ्यासामध्ये, त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. की व्हिज्युअलायझेशन असेल किंवा काही गोष्टी रूप तुम्हाला सांगायचं असेल, की त्या मुलाला असं वाटलं पाहिजे, की मला शाळेत जायचंय, मला हा धडा वाचायचा आहे. यू हॅव टू क्रिएट इंटरेस्ट इन दॅट टॉपिक. म्हणजे शिक्षकाचं काम आहे, की शिकवणं, पण ते इंटरेस्ट तयार करणं हे फार महत्वाचं आहे. हो, बरोबर. आणि नॉर्मली आमच्याकडे मुलांच्यात स्ट्रेस म्हणून तक्रार येतात, की अभ्यास लक्षात नाही राहत, विसरतो मी. आणि हा अभ्यास कसा लक्षात ठेवायचा? तर आम्ही सांगतो एखादं गाणं तुम्हाला माहिती आहे का? तर ते गाणं पूर्णपणे तो म्हणून दाखवतो. सगळं अ, पाठ असतं त्याला ते गाणं. पण मग त्या गाण्याचं आपण जर एनालिसिस केलं, तर तो बऱ्याच वेळा ते गाणं ऐकलेलं असतं. म्हणजे काय होतं रिपिटिशन होतं, रिव्हिजन होते आणि त्या गाण्याचा इंटरेस्ट त्याला असतो, त्याला अर्थ समजलेला असतो. सेम तुम्हाला अभ्यासात करायचा आहे. मी अशा मुलांना सांगेन, की ज्यांचा अभ्यास लक्षात राहत नाहीत, की तुम्ही यू क्रिएट इंटरेस्ट इन युअर स्टडीज आणि जेवढं तुम्ही रिपिटिशन कराल, जेवढं रिवाईज कराल, तेवढं तुमच्या लक्षात राहणार. पण तुम्ही डिसइंटरेस्ट घेऊन, की बाबा मला करायचं म्हणून मी करतोय अभ्यास आणि मी एकदाच वाचेन आणि मग मी जाईन एक्झामला, तर ते तुमच्या लक्षात राहणार नाही. आलं. मेमरी इज नॉट द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम इज इंटरेस्ट आणि रिव्हिजन आणि रिपिटिशन. म्हणजे हा कॉमन प्रॉब्लेम आहे मुलांचा, की स्टडीजमध्ये एक्झाममध्ये गेलो आणि विसरलो. हे लाँग स्टँडिंग आहे. हं. तर हे जर करेक्शन जर मुलांनी केलं, तर हा प्रॉब्लेम त्यांना येणार नाही. होय. आणि अभ्यास हा सर्वात महत्त्वाचा टेन्शनचा भाग आहे, की बाबा मला हं. भीती वाटते एक्झामला जायला किंवा मला कळत नाहीये. आम्ही सांगतो तुम्ही सोल्युशन काढा. तुम्हाला नाही समजलं तर टीचरची हेल्प घ्या, मित्रांची हेल्प घ्या, पण यू सॉर्ट इट आउट. ते ते ठेवू नका तसंच. अ, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा झाला, हा स्टडीचा पार्ट. हां. आणि काही जी आता मुलं आहेत, की त्यांना ते ॲडिक्शन झालंय, की गेम्स खेळायचे, हो. PUBG खेळायचं आणि त्याचे पण दुष्परिणाम आपल्या मनावरती होतात, हं. इमोशन्सवरती होतात. ॲग्रेशन वाढतं आणि बरोबर. एक प्रकारे जिंकण्याची अशी एक जिद्द तयार होते, की नाही मी जिंकलोच पाहिजे. आणि कुठेतरी आपण हरू पण शकतो किंवा कधी-कधी आपल्याला फेल्युअर पण येऊ शकतं. ही जाणीवच त्यांच्याकडून निघून जाते. नॉर्मली आपल्याला हं. शाळेत शिकवलं जातं, की आपण स्पोर्ट्समध्ये भाग घेतो. तर तुम्ही जिंकू पण शकता, हरू पण शकता. इट्स ओके. पण तुम्ही पार्टिसिपेट केलं ते महत्त्वाचं. पण ही जी भावना आहे, ही सोशल मीडियाने पूर्णपणे काढून टाकली, की यू हॅव टू विन आणि ते तुम्ही तसंच त्यांना ते जग पण जे व्हर्चुअल जग जे हं. जगत असतात, हो. तर त्यांना वास्तवात पण तसंच वाटतं, की नाही मला असंच पाहिजे. आणि काय होतं, की बऱ्याच वेळा ते वास्तवात यायला तयारच होत नाहीत. मग ते आपल्या घरात कोंडून घेतात स्वतःला. त्यांना कोणाशी बोलायला आवडत नाही. ते एकटे-एकटे राहतात आणि मग अभ्यासामध्ये पण प्रगती खुंटावून जाते. कारण वेळच मिळत नाही अभ्यासाला. हो. तुम्ही जेवढा वेळ सोशल मीडियाला देणार, तर तर आणि थोडासा वेळ तुम्ही देणार अभ्यासामध्ये, तर इम्पॉसिबल आहे, की ते हं. तुम्हाला जे फेल्युअर आलं अकॅडमिक, की तुम्ही ते फेल्युअर तुम्ही म्हणणार, की बाबा फेल्युअरमुळे मी डिप्रेस झालो. पण इट्स नॉट. यू आर नॉट गिव्हिंग टाईम टू स्टडीज आणि सोशल मीडियाला जास्त वेळ देतात. आता रिसर्च सांगतो, की बिकॉज ऑफ हाय स्क्रीन एक्सपोजर, स्क्रीनचं एक्सपोजर जास्त झाल्यामुळे आपला फ्रंटल लोब आहे किंवा हं. मेंदूचा काही भाग आहेत, त्यातले न्यूरॉन्समध्ये जे ॲक्टिव्हिटी आहेत, त्याच्यामध्ये चेंजेस येतात. त्यामुळे इमोशनल प्रॉब्लेम पण जास्त हो. असा अजून रिसर्च चालू आहे. पण त्याच्यामध्ये चेंजेस दाखवले गेलेले आहेत, की स्क्रीनचं रेडिएशन होतं, मोबाईलचं रेडिएशन होतं हं. आणि ह्या सगळ्या गोष्टी पण करतात स्ट्रेससाठी लहान मुलांमध्ये. आज आपण म्हणतो 1 वर्षाच्या मुलांपासून ते मोबाईल हातामध्ये दिला जातो हं. आणि तो कंटिन्यूअस तो राहतो. तर मला असं वाटतं मॅक्सिमम आउटडोअर गेम्स, जिम, एक्सरसाइज, रीडिंग बुक्स ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात, की तुमचा स्ट्रेस कमी होईल. तर माझा पुढचा प्रश्न असा होता, की हं, तुम्ही बोललेलात, की सोशल मीडिया स्क्रोलिंग वगैरे हं. आजकाल त्याच्यावर कंपॅरिझन खूप जास्त होतं. हो. माझ्याकडे हे आहे, त्याकडे नाही आणि लोकांना सोशल मीडियावर खूप फ्लेक्स करायला आवडतं. तर ह्याचा इमोशनली कसा परिणाम होतो एका मुलावर? आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कसं आहे, की एक प्रकारचा राग ही भावना, हं. जे अग्रेशन जे आहे, हे अग्रेशन कुठेतरी तयार होतं, हं. की मला हे
जी गोष्ट कशी मिळू शकत नाही हं. आणि ही मी मिळवणारच. जी गोष्टीला काही अर्थच नसतो ॲक्चुअली. हं. आणि व्हायलन्स क्रिएट होतो ह्याच्यामध्ये आणि होतं काय, की कम्युनिकेशन कमी झाल्यामुळे घरचे जे फॅमिली मेंबर्स आहेत, ते म्हणतात, की हा एकटा-एकटाच राहतोय, आमच्याशी बोलत नाहीये आणि जो विसंवाद जो आहे तो तयार होतो, की जो चांगला सुसंवाद तयार व्हायला पाहिजे फॅमिली मेंबर्समध्ये. ह्या सोशल मीडियामुळे काय होतं, की कम्युनिकेशन गॅप राहतो. हं. मिसअंडरस्टँडिंग होतात, समजूत जास्त होतात आणि हे जे काही गेम्स तयार केले जातात, की ते अशा प्रकारेच केलेत, की तो माणूस तसाच होतो. म्हणजे त्याची हं. पर्सनॅलिटी पण, व्यक्तिमत्व पण त्याचं बदलत जातं. तर हा सर्वात मोठा धोका आहे. आणि हे गेम्स कोणी तयार केले, कुठल्या देशातून आलेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हं. की की म्हणजे हे म्हणजे कसं, की तरुण पिढी एक बरबाद होऊन जाते. हो, म्हणजे बरोबर. याच्यामध्ये जो तुमचा वेळ आहे ना, जिथे तुम्हाला नेचरमध्ये फिरायचं आहे, तुम्हाला काही गोष्टी शिकायच्या आहेत. पूर्वी लोकं शास्त्रीय गायन शिकायचे, शास्त्रीय नृत्य शिकायचे, भरतनाट्यम शिकायचे, कथ्थक. आपलं जे हिंदुस्थानी जे कल्चर आहे, हं. भारतीय कल्चर आहे, त्याच्यामध्ये लहान मुली पूर्वी डान्स क्लासला हं. जायच्या, भरतनाट्यम शिकायचं. त्यांच्या हातात आता मोबाईल आलाय. पूर्वी मुलं कराटे क्लासला जायचे किंवा लायब्ररीत जाऊन हं. बसायचे किंवा कोणाचं तरी ते काय लेक्चर्स असतील, तर ते लेक्चर्स ऐकायला जायचे. हं. चर्चासत्र ऐकायला जायचे. प्रदर्शन असायचे शाळेमध्ये. हो. फ्रिक्वेंट प्रदर्शन असायचे. विज्ञान प्रदर्शन आहे हं. किंवा कुठला परिसंवाद असेल. हं. अशा खूप ॲक्टिव्हिटी होत्या. त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी कमी झाल्यात. क्रिकेटची मैदानं पण कमी झाली आहेत आपल्याकडे. त्यामुळे ते आउटडोअर गेम्स पण कमी झालेत. पण त्याच्याऐवजी आता दुसरं क्रिकेटचं स्वरूप आलंय. शॉर्टकट आलेत. ते नेट लावून ते हां, क्रिकेट ते खेळू शकतात. खेळतात. तर म्हणजे प्रत्येकातून आपण मार्ग काढू शकतो. हो. आणि माझा असा अनुभव आहे, की ज्यांनी हॉबीज चांगल्या डेव्हलप केल्यात, म्हणजे शास्त्रीय गायन असेल हं. किंवा ते म्युझिक असेल किंवा अगदी ते किल्ल्यावरती जाणं आहे, ते आपण काय म्हणतो त्याला गिर्यारोहण, माउंटेनिअरिंग आहे. जेवढं तुम्ही नेचरमध्ये जाल, तेवढं तुमची डेव्हलपमेंट फास्ट होते. म्हणजे मी तर असं बघितलं, की जेवढे मोठमोठे बिझनेसमन आहेत, हं. त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज खूप आहेत. त्यामुळे त्यांचं डिस्ट्रेसिंग ऑटोमॅटिक होतं. त्यांना हो. सायकियाट्रिस्टकडे जायला तेवढं त्यांना लागणारच नाही किंवा गरजच लागणार नाही. बिकॉज ती जी एक मॅच्युरिटी आहे, ते नेचर पण शिकवतं आपल्याला, हॉबीज पण शिकवतात. तर ते हळू आपल्याला ते डेव्हलप होऊन अ, आपली प्रगती व्हायला सुरुवात होते. तर म्हणून मी मुलांना सांगेन, की सोशल मीडियापासून होईल तेवढं तुम्ही दूर राहा. फक्त तुमच्या अभ्यासासाठी त्याचा वापर करा हं. आणि लिमिट ठेवा, की एवढंच मला करायचंय. त्याच्यावरती मला हे बंद करायचंय. समजा कुणी मेंटली स्ट्रगल करत असेल, हं. पण तो आपल्याला नॉर्मली जसा असतो तसा दिसतो. मग आपण त्याला फाइंड आउट कसं करायचं, की हा ह्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे मेंटली किंवा हा डिप्रेस्ड आहे. बरोबर. आपल्याला ते कसं कळून येईल? बरोबर. हा खूप चांगला प्रश्न आहे, की आपल्या आजूबाजूला खरंच आपल्याला गरज आहे का कोणाची मदत घ्यायची, डॉक्टरांची मदत घ्यायची, की ते पण कळलं पाहिजे, की सर्वात पहिल्यांदा झोप उडून जाते. झोप कमी-कमी होत जाते. म्हणजे झोपायला गेलो तरी 11 वाजता झोप लागत नाही, मग 12 वाजता, 1-2 वाजतात. आणि झोप हे बायोलॉजिकल इंडिकेटर आहे, की कुठेतरी सोशल मीडियाचा इम्पॅक्ट किंवा आपण म्हणू स्ट्रेस किंवा अँक्झायटीचे त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे तुमच्या ब्रेनवरती आणि तुमचं स्लीप सेंटर जे आहे, ते डिसरेग्युलेट झालंय. स्लीप सायकल डिस्टर्ब झालेली आहे. तुम्ही उशिरा उठता आणि उशिरा झोपताय. तर हे पहिलं इंडिकेशन आहे. दुसरं आहे मूड स्विंग्स होणे, की उगाचच कारण नसताना उदास वाटणं, निराश वाटणं किंवा चिडचिडपणा करणं. अभ्यासातली प्रगती कमी होणं किंवा बिझनेस असेल तर बिझनेस हळू खालावणं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट होतो. कधी-कधी ॲडिक्शन म्हणजे काही लोकं स्मोकिंग करतात किंवा त्यांचं स्मोकिंगचं प्रमाण वाढत जातं. किंवा इव्हन चहा पण पिणं, चहाचं प्रमाण पण वाढत जातं. जेव्हा जो माणूस स्ट्रेसमध्ये असतो, तेव्हा कधी-कधी तो जास्त चहाचं प्रमाण घेतो. मग ह्याच्यावरून आपल्याला एक अंदाज येतो आणि सर्वात जवळच्या व्यक्तींना लगेच समजतं, की एखादा माणूस चिडतोय विनाकारण हं. किंवा तो कामावरती उशिरा येतोय किंवा कामावर दांड्या मारतोय. तर समजायचं काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावरती मग आपल्याला ते काम करावं लागतं. त्याला हेल्प घ्यायला पाहिजे. जितक्या लवकरात लवकर त्याने हेल्प घेतली, तर तितक्या लवकरात लवकर तो बाहेर पडणार.
आजकालच्या मुलांना लाइक खूप सारे लोकं डिप्रेशन आणि अँक्झायटी त्यांना असते. हं. पण त्यांना एक असं वाटतं, की त्यांना भीती वाटते, की मी सायकियाट्रिस्टकडे जाऊ, मला लोकं काय बोलतील? ही बरोबर, भीती कशी काढायची आपण? बरोबर. कसं आहे, की बघा आपला मेंदू हा शरीराचा अवयव आहे. आपल्याला समजा एखादा बॅक पेन झालं किंवा हाडाला मध्ये दुखणं आहे, हं, तर आपण हाडांच्या डॉक्टरकडे जातो. स्किनचा प्रॉब्लेम असेल, तर आपण स्किन स्पेशलिस्टकडे जातो. तसा ब्रेन पण हा एक अवयव आहे हं, आपल्या शरीराचा आणि त्याला पण आजारी पडण्याचा हक्क आहे. आणि जो काही त्रास होतो, तर त्याच्यावरती गोळ्या असतात, उपचार असतात. हं. तर हे काय मानसिक हा शब्द पूर्वीपासून आला होता. पण ॲक्चुअली आमच्या शाखेला न्यूरो सायकियाट्रिक किंवा आपण म्हणतो की बिहेवियरल सायन्स की रिलेटेड टू ब्रेन हा ॲक्चुअली अर्थ असतो, की इट इज म्हणजे ॲज अ न्यूरोलॉजिस्टकडे लोकं जातात, की बाबा माझ्या हाताला कंपन येतायत किंवा मला नसांचा प्रॉब्लेम आहे. इट इज वी आर डीलिंग विथ द इमोशन एंड ब्रेन. तर ॲज अ तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे, की कुठलाही माणूस हा मानसिक हे नसतो, की प्रत्येकाचं मन हे सुदृढ असतं, की फाईट करायला त्याला तो सक्षम असतो. पण कधी-कधी स्ट्रेस एवढा असतो, की एखाद्यावर 100 कोटीचं कर्ज आहे. एक्झाम्पल सांगतो हं, किंवा एखाद्याने अभ्यास केलेलाच नाही आणि तो परीक्षेला त्याला बसवलं त्याला 4 दिवसामध्ये. तर तो जो स्ट्रेस असतो, तो स्ट्रेस कसा असतो फुग्यासारखा असतो. फुग्यामध्ये आपण बलून फुगवला, हां. की तो इन्फ्लेट होतो आणि मग एक वेळ अशी येते ना, की अजून आपण थोडी जरी 1 मिलिमीटर हवा टाकली तर तो बर्स्ट होतो. हं, तर तो बर्स्ट होणं म्हणजे आपण म्हणतो मानसिक आजार, की मानसिक ताणतणाव आणि आजारमध्ये हा फरक आहे. तर जर आपल्याला असं वाटत असेल, की बाबा आपल्याला गरज आहे, तर त्यांनी बिनधास्त यावं आणि ट्रीटमेंट करून पुढे जावं. आता आपल्याकडे खूप मोठमोठे सेलिब्रिटींची पण नावं आहेत, की ज्यांना पण डिप्रेशन होतं हं, आणि ते क्लिअर झालेत. मोठमोठे बिझनेसमन पण आहेत. त्यांचे तर पर्सनल सायकियाट्रिस्ट आहेत. मी तर म्हणेन जे सायकियाट्रिस्टची मदत घेतात ते त्यांची प्रगती लवकर होते. पूर्वी जसे राजा महाराजांकडे वैद्य असायचे हं. आणि ते वैद्य त्यांना गाईड करायचे. तसे आता मोठमोठ्या इंडस्ट्रियलिस्टकडे स्वतःचे सायकॉलॉजिस्ट आणि काउन्सिलर आहेत, ठेवलेले आहेत त्यांनी आणि त्यांची मदत घेऊन ते पुढे गेलेले आहेत. पण आणि बरेच मी असे पण उद्योजक बघितलेत, की जे सायकियाट्रिक मानसिक आजाराने ग्रस्त होऊन त्यांचा बिझनेस खाली गेलेला आहे. हं, त्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य टिकवणं फार आवश्यक आहे. जर आपल्याला आर्थिक प्रगती करायची असेल, तर आपला ब्रेनच आपल्याला कमवून देतो आणि तो हं. ब्रेन जर रिकामी असेल, तर आपण प्रगती नाही करत. तर त्यामुळे कुठल्याही प्रकारे न लाजता आपली प्रगती करायची आहे, आपल्याला बाहेर पडायचं आहे याच्यातून, तर आपल्याला सायकियाट्रिस्टची मदत घ्यायलाच पाहिजे. तर आता आपल्याला हे डिप्रेशन, अँक्झायटी हे आपण प्रिव्हेंट पण करू शकतो. तर हो, आपण ते लाइक आपली मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी आपण काय-काय करू शकतो? बरोबर. आता ॲक्चुअली कसं आहे, की आपलं लाईफ थोडंसं डिसऑर्गनाइज झालेलं आहे, की आपण म्हणू टाईम मॅनेजमेंटमध्ये आपण फसतो बऱ्याच वेळेला. हं, तर जेवढं तुम्ही ऑर्गनाइज राहाल, तेवढा तुमचा अँक्झायटी, डिप्रेशन कमी होणार. ऑर्गनाइजचा अर्थ असा आहे, की आजच्या दिवशी मी काय करणार आहे दिवसभरामध्ये, ते मला आदल्या दिवशी डायरीमध्ये लिहून ठेवायचं आहे, हं, की या गोष्टी मला उद्या सकाळपासून दुपारी, रात्री मला या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. आणि जे आपल्या आवाक्यात आहेत त्याच गोष्टी लिहिणं. दुसरी गोष्ट मी महिनाभरात मला टार्गेट काय आहे? काय-काय मला करायचं आहे? 6 महिन्यात काय करायचं आहे? 1 वर्षात काय करायचं आहे? अजून 5 वर्षांनी मी कुठे असेन? 3 वर्षांनी कुठे असेन? तर ह्याचा जर आलेख आपल्याकडे आधीच हं, ठरलेला असेल, तर आपण थोडं मध्ये-मध्ये मॉडिफाय करून आपला स्ट्रेस ऑटोमॅटिक हा कमी होतो. हं, दुसरी गोष्ट कुठलेही स्किल डेव्हलप करा. हं, एखादं कुठलंही जे तुम्हाला आवडेल ते, की तुमच्या कामामध्ये जे तुम्हाला आवडेल ते, ते तुम्ही स्किल एवढं डेव्हलप करा, की ऑटोमॅटिक तुमचा स्ट्रेस कमी होतो. तिसरी गोष्ट म्हणजे तुमची हॉबीज पण असल्या पाहिजेत. तर त्या हॉबीजकडे तेवढा तुम्ही टाईम दिला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची झोप आणि तुमचं जेवण हे वेळेवर झालं पाहिजे, की ते पोस्टपोन नका करू, की आत्ता नको आपण नंतर 2 तासांनी मी झोपणार. आधी माझं काम करणार. तर तितका तुमचा हा प्रॉब्लेम वाढत जाईल. आणि ह्या बायोलॉजिकल गोष्टी आणि तुमचं डिसिप्लिन ह्या 2 गोष्टी तुमचा स्ट्रेस कमी करू शकतात. हं, आता एखादा विद्यार्थी जर मला म्हणाला, की मी एक्झामच्या आधीच फक्त 15 दिवस अभ्यास करणार. तर तो होईल त्याचा अभ्यास त्याच्या हं, मताप्रमाणे, पण त्याला तेवढे मार्क नाही मिळणार, त्याला तेवढं सक्सेस नाही मिळणार आणि हे 15 दिवस त्याला हेल होणार. त्याला की वाटणार, की बापरे! कधी एकदा हे दिवस संपतायत.
आणि जो तो त्रास होतो, तो स्ट्रेस आपण म्हणतो. हं. पण हेच तो जर ऑर्गनाइज राहिला, पहिल्यापासून तो थोडं करत राहिला, तर कदाचित हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही. होऊ शकतो. आणि तुम्ही कॉम्प्लिकेशन प्रेडिक्ट करायला शिका, की बाबा ह्याच्यात वाईट काय होईल? अजून काय होऊ शकतं? आणि मी प्रोजेक्ट करतोय त्याच्यामध्ये जर तो फ्लॉप झाला तर काय होईल? किती नुकसान होईल? ते आधीपासूनच तुम्ही एक इमॅजिन करा आणि त्याच्यावरती सोल्युशनवरती पण काम करा. तर तुमचा स्ट्रेस कमी होईल. तर ह्या डिसिप्लिन आणि डेव्हलपिंग हॉबीज तर ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. सिंपल वाटतात, पण त्या केल्या तर तुम्हाला अनुभव येईल. सर तुम्हाला काय मेसेज द्यायला आवडेल आमच्या ऑडियन्सला, की लाइक ही जनरेशन, नेक्स्ट जनरेशन त्यांच्यासाठी एक काय मेसेज असेल तुमचा? आता तर मी लहान जे मुलं आहेत, शाळेतली मुलं आहेत, त्यांना मी सांगेन की तुमच्या हॉबीज ज्या आहेत, त्या तुम्ही एक डिसाईड करून ठेवा, की माझ्या हॉबीज काय आहेत? त्या पर्स्यू करा तुम्ही, त्यांना ते डेव्हलप करा आणि त्या हॉबीज सोडू नका शेवटपर्यंत. कारण त्याच हॉबीज तेच तुमचं स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हळू का होईना, पण आपल्याला आयुष्यात काय करायचंय? त्याचं पण प्लॅनिंग करा. जसं आपण पिकनिकला आपण जातो आणि आपण प्लॅनिंग करतो, की बाबा मला ह्या गोष्टी करायच्या आहेत. तसं तुम्ही तुमच्या आयुष्याचं पण प्लॅनिंग करायला हळू तुम्ही शिकत राहा. तुम्ही डायरी लिहा आणि सर्वात जास्त भर तुमच्या फिजिकल एक्सरसाइजकडे पण द्या. व्यसनांपासून दूर राहा आणि जेवढं तुम्हाला लाईफ एन्जॉय करता येईल, तेवढं लाईफ एन्जॉय करा. आई-वडिलांशी गप्पा मारा, बहीण-भावंडांशी गप्पा मारा, नातेवाईकांशी गप्पा मारा. चांगले मित्र जोडा. वाईट मित्रांची संगत सोडून द्या. सर तरच तुमचा ताणतणाव आटोक्यात राहील. सर, थँक यू फॉर जॉइनिंग आवर पॉडकास्ट. हं. तुम्ही खूप चांगली माहिती दिली आम्हाला. खूप लाइक इन्साईट्स भेटले तुमच्याकडून. काय असतं, काय नसतं, फॅक्ट्स काय आहेत आणि लाइक लोकं कशी स्ट्रगल करतात. जर आपल्या ऑडियन्समधून कुणाला काही त्रास होत असेल किंवा काय असं मेंटली इश्यूज असतील, तुम्ही सायलेंट नका राहू. तुम्ही हेल्प घ्या. कारण की हे एक मेंदू सरांनी जसं सांगितलं, तसं आपला बॉडी पार्टच आहे तो एक. जसं आपला हात दुखल्यावर आपण डॉक्टरकडे जातो, तसं आपल्या मेंदूला पण कधी-कधी त्रास होतो. तर आपल्याकडे खूप सारे सरांसारखे चांगले डॉक्टर आहेत. तुम्हाला लाइक तुम्ही हेल्प घेऊ शकता आणि सरांचं डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं सगळं माहिती असेल. थँक यू सर. थँक यू. धन्यवाद.